अगं दुपारी तुझ्या आईचा फोन आला होता. ते काय आता धोंड्याचा महिना आहे ना. तुझी आई म्हणत होती की मुलीला घेऊन या धोंडे खायला. हो का? ठीक आहे, मग जाऊयात. आहे का लक्ष? सासूबाई आलोय म्हणलं. या की जा बापू, तुमचीच वाट बघत होते. या या या. कस काय आजी, बरं आहे का? बरं आहे की बाबा, चांगले तब्येत बरी आहे ना? चांगली. राधिका जरा इकडे ये गा. काय ग राधिका, काय करायचं आता तुझ्या नवऱ्याला? अगं आई, आधीच तर तू कर्ज काढून लग्न केलंयस आणि त्यात धोंड्याचा महिना. अगं तसं नसतंय, रीती रिवाज असतो, ते करावंच लागतं. नाहीतर लोक नावं ठेवत्यात, भाऊकी नावं ठेवती, शेजारी पाजारी नावं ठेवत्यात. म्हणून हे करावंच लागतं. अजून थोडं कर्ज झालं तर झालं, पण करायचं. मग सासू सासरे तुझे नावं ठेवतील, मग काय काय केलं नाही लेकाला म्हणून. अहो सासूबाई, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि काय धोंड्या बिंड्याचं तसलं काही डोक्यात घेऊ नका. तुम्ही मला काय नाही दिलं ना तरी चालन. मला माहितीये तुमची परिस्थिती काय आहे. तुम्ही कर्ज काढून तुमच्या मुलीचं लग्न करून दिलं, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि आम्ही एवढी बी माणुसकी अजून सोडलेली नाही की समोरच्याची ऐपत नसताना आपण रुसून बसायचं धोंड्यासाठी. तर तसं काय काळजी करू नका आणि माझ्या आई वडिलांना कसं समजवायचं ते मी बघतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही एवढं प्रेमाने आम्हाला इथं बोलवलं, जेवण बनवलं एवढं प्रेमाने, आम्ही 2 घास प्रेमाने खाईन आणि आम्ही जातो. आणि राहिलं समाजाचा, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विचार, तर त्यांचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. कर्ज काढल्यावर शेजारी पाजारी फेडायला येणार नाहीयेत, त्याचं तुमचं तुम्हाला फेडावं लागणार आहे. त्यामुळे राहू द्या. एकतर तुम्हाला कोणाचा आधार नाही. अहो तुमच्यासारखा जावाय जर सगळ्याला मिळलं, समजून घेणार आहे, तर सगळ्याचे संसार सुखात होता. आणि तुम्ही मला समजून घेतलं हीच मोठं का. अहो तुम्हाला मुलगा नाही ना, मी पण तुमच्या मुलासारखाच आहे. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. काय आशीर्वाद तर आहेच, पण वाटतं ना. तर मित्रांनो, धोंड्याचा महिना आलाय म्हणजे जावयांना काही ना काही भेटतं आपल्या सासरच्यांकडून. पण मी काय म्हणतो, जर एखाद्याची ऐपत असेल देण्याची तर तुम्ही अवश्य घ्या. पण जर एखाद्याची ऐपत देण्याची नसेल तर तुम्ही हट्ट करू नका, रुसून बसू नका. कारण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा की त्यांची काय परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.